नमस्कार मंडळी, आज आहे सॅटरडे आणि आम्ही आवरले बाहेर फिरायला जाण्यासाठी. त्यात बायको मागे लागली हेअरकट साठी, तर बायकोला हेअरकटला घेऊन जाणार. आता बायको आवरते, ती 1-1.5 तास टाइम घेणार. 8 दिवसापासून मी मागे लागली तेव्हा मला आज घेऊन जातोय. हेअर वाढले तरी पाहिजे, हेअर वाढले तरी पाहिजे हेअरकट मी बघ करायला. किती मोठे केस झाले आणि खूप ड्राय झाले, सो मला हेअर कट करायचंय. कुठं करायचं? कुठे करायचं? हबीबकडे. काय कोण हबीबकडे. काय 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 ना हबीबकडे. काय त्याला जावेद हबीब म्हणतात असं? गबसच काही नाही. सो मला माहित नाही मी कोणता हेअर कट वगैरे करेन. मी तर सरळ हिला बाबाकडे घेऊन जाणार आहे. का म्हाताऱ्या बाबाकडे, जो काटकुटचं मशीन चालवतो. हिला टकलीच करून आलो आपण आज. तुला माहिती काटकुटचं एक मशीन असतं? मी तुझं डोकं आपण खाईन. काटकुटचं एक मशीन असतं, माहिती तुला? बारीक कसं असतं माहिती का? चला मंडळी याचा ऐका. चला 1000-2000 घालण्यापेक्षा त्या काटकुटवाल्या बाबाकडे हिला घेऊन जातो आणि 50 रुपयात हेअरकट करून आणतो. काही चाललं का? तुझी बायको टकली दिसेल. टकली? तुला आवडेल का? अरे मी टकली बोललोच नाही. मी टकली बोललोच नाही. ही स्वतःला टकली. अरे काटकुट असं पकडून करणार तो, असं पकडणार. मग हबीब पण काटकुट तसंच करतो. तो 50 घेणार, तो 2000 घेणार. घेऊ दे ना मग. पैशाची उधळपट्टी. आज पगार झाला नाही की लगेच उधळपट्टी चालू. द्यायचं. मला पण करू का मग? बस. मी पण करून घेतो. आता ते पैशाची उधळपट्टी. आता आता तू ते कधी पैशाची तू कशी ही करू शकते, मी का नाही करू? मी तर मग फेशियल मी वर्षातून महिन्यातनं एक मिनिट देवाला घाबर. एकदा हिला हेअरकट आणि स्पा करून फक्त 1 महिना झालाय. हेअरकट नाही केलं मी. काही असो, ते स्पा काय काय करता काय माहिती, ते ब्युटी पार्लर मध्ये काय माहिती बंद असतात काय माहिती ते ब्युटी पार्लर. 0 रिझल्ट आणि पैसा फुल. आज पण खिसा पूर्ण मोकळा होणार आहे. तर बाय. बघू आता फेशियल नंतर, ब्युटी पार्लर नंतर कशी दिसत. फायनली तेजीचं हेअरकट स्टार्ट झालंय आणि सलून आता तेजीची रंगरंगोटी चालू होणार आहे. ही तेजी आतमध्ये बसलेली. फायनली तेजीचा हेअरकट स्टार्ट होतोय. फायनली आता हेअरकट स्टार्ट झालेला आहे. झाडूसारखे केस आता चांगले होणार. तेजी आता तिच्या नवीन रूपात आलेली आहे. नवीन नाही, तिच्या स्वतःच्या रूपात आलेली आहे. यासाठीच मी तिला इथे घेऊन आलोय आज. दादांना सांगितलं तिचे पूर्ण केस काढून टाका. मंजलिका तेजीने आज हेअर कलरचे पैसे वाचवले, कारण तिचे केस ऑलरेडी ब्राऊन आहे. लहानपणी काय बोलतो तू? लहानपणीपासूनच. चल छोटी. किती ठेवायचे? तेवढं तरी कशाला ठेवते? तू जर पूर्ण प्लेन केली ना, तर तुला 2-3 वर्ष गरज नाही पडायची. बोलू नको, त्यांना डिस्टर्ब होतंय. टकलं कर तिला. आता टाळच देत होती, परत आला का? आम्ही मंजुलिका छे. एकत्र होऊन जातील डोळे. कसं वाटतं फायनली हेअरकटला घेऊन आल्यावर? मॅडम पूर्ण खुश आहे. हेअरकट चालू आहे तर 1-1 तासापासून बसून आहे. आळस देते पण बसते. झोपते.
झोपून घेते का मला नाही करायचं. मस्त मजा घेते, झोप येते तिला, गरम ड्रायर चालू आहे. त्याची भूक लागली का? येऊ का आणून काही? किती वेळ बसायचं इथं किती वेळ बसायचं? फायनली तेजी आता तिच्या खऱ्या अवतारात दिसत आहे 1 तासानंतर. प्रॉपरली दादांना 1 तास लागला तिला खऱ्या अवतारात आणण्यासाठी. फायनली चांगल्या अवतारात आहे, ओरिजिनल अवतारात. कोणी कसं वाटतंय माझं? झालं पाहिजे तसं. कसं पाहिजे तसं झालं का? छान छान. माझ्या हेअरकटच्या नादात पर्सच विसरले मी. आणि हा माझा नवरा आहे, बिचारा घेऊन आला. इकडे विसरून येते तुझं. तू है तो हा. सब ते कुछ ते है. आहे तो, त्यांनी सांगितलं. बघा बघा शायनिंग बघायची. आली पैसे उधळून, कोण आहे तू? पैसे नाही, उधळून आली. कोण आहे तू? परत नाही घेऊन येणार. कशी दिसती मी? मस्त होतं ना सलून. लेवल अप झाली तेजी, लेवल अप सलून मध्ये जाऊन लेवल अप झाली. डेव्हलप झाले म्हणजे इतके दिवस नव्हती का? तेच ना, तू नव्हती तेच तुला सांगायचं होतं. इतक्या दिवस कुठे होती तू? आता फायनली आम्ही आलोय मार्केटमध्ये. इथं हेअरकट झालाय, सलून. आम्ही फायनली मार्केटमध्ये आलोय, सलून झालाय, हेअरकट झालाय. आता मार्केटमध्ये फिरणार. कसं दिसतंय मंडळी कल्याण मार्केट? मंडळींनो, मंडळींनो, कसं आहे माझा पाहिले का हेअर? एनर्जी? हेअरकट नंतरची एनर्जी खूप फ्रेश फील होतंय. फ्रेश. ही 8 दिवस आंघोळ, हा कोण आहे? किती दिवस आंघोळ नाही केली? 1 महिना झाला तुला आंघोळ नाही करत. कोणी 1 महिना झाला असेल आंघोळ नाही केली, आणि यार, आज जाऊन आगे हेअर जाओ, सलून आगे मध्ये, जाओ. भैया आगे जाओ. हेअर सलून मध्ये जाऊन असली शायनिंग मारायला लागली ना. ये कौन है? ये कहाँ से आते हैं ये लोग? 8 दिवस आंघोळ नहीं करते, 1 दिन सलून में जाके चिकने बन के आते हैं. एकदम मस्त वाटतं, फ्रेश वाटतंय. गरीब लोकांकडे पैसे आल्यावर हे असे श्रीमंत होतात, बाकी काही नाहीये. गरीब श्रीमंत सगळे सेम असतात, फक्त पैशाची जादू असते ती. त्याच्यामुळं तुम्ही असं गैरसमज नका करून घेऊ. कोणीतरी जळत आहे, खूप सारा चला, कसा होता तेजीचा हेअरकट सगळ्यांनी सांगा. पैशाची हवा. आणि भेटूया आपण परत पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज. बाय बाय.